नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आजची रेसिपी ना मी पहिल्यांदाच बनवत होते आणि तुमच्यासोबत ती पहिल्यांदाच शेअर करत होते. तर रात्री ना मी इकडे 2 वाट्यानं मुगाची डाळ भिजू घातली होती. तर आज त्याचीच रेसिपी आहे. तर इकडे ना मला नारळाची चटणी बनवायची होती, म्हणून आरुषच्या बाबाकडून नारळ वगैरे फोडून घेतलं आणि इकडे चटणी बनवायची तयारी केली होती. तर इकडे ना जी मी मुगाची डाळ भिजू घातली होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि मिरच्या टाकून छान असं त्याचं बॅटर तयार करून घेतलं. तर इकडे माझी चटणी तयार होती, जी की मी नारळाची बनवली होती. याचा व्हिडिओ ना मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तुम्ही बघू शकता. नंतर त्यात ना थोडासा बेकिंग सोडा आणि इनो टाकून छान बॅटर मी फेटून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता माझं बॅटर किती छान झालं आहे. आणि खरंच मी पहिल्यांदा ट्राय केले होते तर खूप टेस्टला भारी झालं होतं. तुम्हीही ट्राय केला तर कधी मुगाचे डोसे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझे डोसे असे काहीसे झाले होते, जसे की टेस्टला मी म्हणलंच आहे, खूप छान झाले होते. त्या चटणीसोबत ते आम्ही एन्जॉय केलं. तुम्हाला आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा. आरुषला तर खूप आवडलं. चला तर मग बाय.